आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। स्वीकृत सदस्य निवडणुकीवरून राष्ट्रवादीत खळबळ, आरोप प्रत्यारोपांना उधाण। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्वीकृत सदस्य निवडीच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून 2 स्वीकृत सदस्यांची निवड होणार होती। यासाठी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काही नावांची छाननी करून यादी राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात आली होती। या प्रक्रियेत सुमारे 10 ते 12 इच्छुकांनी दावेदारी केली होती। दिनांक 17 रोजी झालेल्या महासभेत निवडीसाठी प्रक्रिया पार पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांना पत्राद्वारे 2 नावांची शिफारस केली। या पत्रात स्नेहल सचिन सावंत आणि दिगंबर रघुनाथ जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा उल्लेख होता। मात्र गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी वरिष्ठांच्या शिफारशीतील बदल करत स्नेहल सावंत यांचे नाव कायम ठेवले, तर दिगंबर जाधव यांच्या नावाऐवजी अशोक मासाळे यांचे नाव समाविष्ट करून ते पत्र महासभेत महापौरांकडे सादर केले। या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात मोठी खळबळ उडाली असून बागवान यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान दिगंबर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन बागवान यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले। माझे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले असून यामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे। गेल्या 2 दिवसात बागवान यांना कोणाचे फोन आले, त्यांनी कोणाशी संपर्क साधला आणि त्यातून कोणते व्यवहार झाले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच पक्षाच्या आदेशाला न जुमानता स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवण्यात आली। या प्रक्रियेत बोलणी लावल्यासारखे वर्तन झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोपही जाधव यांनी केला। ज्या पक्षाने विश्वासाने गटनेता या पदाची जबाबदारी दिली त्या विश्वासाला तडा गेला आहे। मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी करत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणामुळे महापालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी झाल्या, त्यामध्ये प्रदेशाकडून माझ्या नावाचं पत्र आलं होतं। पत्र आलं असताना पण राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः नगरसेवक पदाची बोली लावून पद दिलेलं आहे। महापालिकेच्या आवारात चर्चा होती की मोठ्या आर्थिक उलाढालीनं माझं नाव छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी अशोक मासाळे यांचं नाव दिलेलं आहे। स्थानिक सर्व पदाधिकारी, वरिष्ठ नेते यांच्या माध्यमातून एकमुखानं माझं नाव वरती पाठवलं होतं व राष्ट्रवादी प्रदेशाकडून माझं नाव आलं होतं। तरीसुद्धा पक्षाचा आदेश डावलून सर्वांचा अपमान करत मैनुद्दीन बागवान यांनी माझं नाव डावलून आर्थिक बोली करून मोठी आर्थिक उचल घेऊन त्यांनी माझं नाव डावललेलं आहे। याची तक्रार मी आता वरिष्ठांकडे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तसेच नेते संजय काका पाटील आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष व सुनेत्रा वहिनी व पार्थ पवार यांच्याकडे करणार आहे की योग्य ती कारवाई मैनुद्दीन बागवानवर झालीच पाहिजे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।